नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघू शकता मित्रांनो आपल्या गोटाच्या प्लॉटला 18 ते 20-22 दिवस झाले. आता तणनाशक फवारणी करायची मित्रांनो. तणनाशक फवारणी करताना त्यामध्ये आपण टार्गा सुपर गोल आणि झिंकचा वापर करणार आहे. मित्रांनो, टार्गा सुपर मध्ये क्लोजो लो फॉप 5% EC हा तणनाशक घटक आहे मित्रांनो. आणि टार्गा सुपरने त्रिकोणी पानाचं जेवढे गवत आहे आपले शिफ्रूट किंवा कुठल्याही प्रकारचं त्रिकोणी पाण्याचं गवत असो ते पूर्णतः 100% नियंत्रण आपल्याला मिळणार मित्रांनो. आणि त्यामध्ये मित्रांनो गोल घेतलेला आहे मित्रांनो. गोलमध्ये ऑक्सिफेरॉन 23% हा सिलेक्टेड हायब्रिड घटक आहे, म्हणजे निवडक तणनाशकाचा घटक मित्रांनो. अतिशय सुंदर असे रिझल्ट आहे. आणि मित्रांनो, तणनाशक मारताना बरेचसे शेतकरी मित्र म्हणतात की गोटाला तणनाशक मारल्यानंतर खूप वाकडं होतं. तर मित्रांनो, झटका हा फक्त गोल नावाच्या औषधानेच बसतो, ज्यामध्ये ऑक्सिफेरॉन 23% हा निवडक तणनाशक घटक आहे मित्रांनो. त्याचं प्रमाण आपल्याला योग्य घ्यायचं आहे. आणि वावरामध्ये आपल्या शेतामध्ये पुरेशी हिवल पाहिजे. आणि आपलं तणनाशक मारण्याची पद्धत आहे ना मित्रांनो, ज्यावेळेस गोटामध्ये 2-2, 3-3, 4-4 पानावर किंवा 3 पानावर गवत असतानाच फवारणी करायची. ती फवारणी केल्यानंतर निश्चित आपल्याला 100% हे गवत आपलं तणमुक्त, म्हणजे 100% नियंत्रण भेटणार आहे. आणि मित्रांनो, त्यामध्ये आपल्याला झिंकचा वापर करायचा आहे. मित्रांनो, 20 लिटरच्या पंपाला टार्गा सुपर हे आपल्याला 25 ml वापरायचं, म्हणजे सव्वाचं प्रमाण ठेवायचं लिटरच्या पाण्याला. आणि गोल हे फक्त आपल्याला पाऊनचं प्रमाण ठेवायचं 1 लिटर पाण्याला, म्हणजे 20 लिटरच्या पंपाला 15 ml मारायचं. आणि एकदम व्यवस्थित आणि काळजीपूर्वक प्रमाण गोलचं आपल्याला घ्यायचं आहे. कुठल्याही प्रकारचा झटका आपल्या रोपाला बसणार नाही, गोटाला बसणार नाही. आणि त्यामध्ये झिंकचा वापर करायचा आहे. चिलेटेड झिंक 12%. हे पर लिटर पाण्याला 1 ग्रॅम घ्यायचं, म्हणजे 20 लिटरच्या टाकीला 20 ग्रॅम ही फवारणी करायची. अशा पद्धतीने जर फवारणी केली तर तुमच्या कुठल्याही गोटाला झटका बसणार नाही. अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा.